आज पंढरपूरमधील संत तनपुरे महाराज मठामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांच्या वतीनं करण्यात आलं होतं। या शोकसभेमध्ये आमदार अभिजित पाटील, आमदार समाधानदादा अवताडे, शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा प्रणिताताई भालके, भाजपाचे प्रणव परिचारक, राष्ट्रवादीचे वसंतनाना देशमुख, नागेश फाटे, श्रीकांत शिंदे, वर्षाताई शिंदे, ॲडव्होकेट दीपक पवार, संभाजी ब्रिगेडचे किरण गाडगे, मराठा महासंघाचे अर्जुन चव्हाण, शिवसेना शिंदे गटाचे महेश साठे, शिवसेना उबाटाचे रणजित बागल, काँग्रेसचे बजरंग बागल, आदित्य फत्तेपूरकर, सुपलीचे बाळासाहेब पाटील, फोटोग्राफर बशीर शेख, पत्रकार अभिराज उबाळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। यावेळी अनिताताई पवार, सुधीर आबा भोसले यांच्यासह पंढरपुरातील विविध क्षेत्रातील अनेक जणांनी उपस्थित राहून आपल्या लाडक्या नेत्याला आदरांजली अर्पण केली। यावेळी बोलताना आमदार अभिजित पाटील म्हणाले की आदरणीय अजितदादा हे प्रत्येक कार्यकर्त्याची आवड लक्षात ठेवणारे व कार्यकर्त्यांशी नाळ जोडलेले नेते होते। बघा आमदार अभिजित पाटील यांनी व्यक्त केलेल्या भावना। गाण्यानं महाराष्ट्र तसंच माढा पंढरपूर सगळ्या तालुक्याचं सामान्य जसं आपल्या श्रीरंगाचं नुकसान झालं तसं सगळ्यांचं नुकसान झालं। प्रत्येकाला हा आधार देणारा आपल्या सर्वांचा महाराष्ट्राचा दादा, मोठा भाऊ म्हणून आपल्याला पक्षी उभं राहणारे दादांच्या बरोबर अनेक वेळा प्रवास करता आला। 8-10 वर्षांमध्ये दादांची अनेक वेळा गाडीतून प्रवास केला, हेलिकॉप्टरमधून प्रवास केला। दादांच्या सोबत राहत असताना आमदार झाल्यापासून तर त्या ठिकाणी कॅबिनेटला मुलंही गेले आणि दादाला भेटलो नाही असा कोणताही आठवडा नव्हता। कारखान्याच्या कर्जाच्या संदर्भात दादांनी केलेली मदत असेल, वेगवेगळ्या विकास कामासाठी केलेली मदत असेल, सिनेमा उपसा सिंचन योजनेला 20 कोटीची तरतूद असेल, माढा नगर पंचायतसाठी निधी जे म्हणून आम्हाला काम सांगितलं त्याला सगळ्याच्या पाठीशी उभा राहायचं काम पंढरपूरच्या या विकास आराखड्याला 30,000 कोटीच्या आसपास निधीची तरतूद येणार 5 वर्षात त्यांना असं देखील दादा नेहमी बोलताना बोलायचे आणि अनेक कामाची गती त्यांच्या बोलण्यात, त्यांच्या हजरजबाबपणा, स्पष्टोक्तपणा, वेळ म्हणजे एक वेळ पवार साहेबांनी दिलेली वेळ जर 9 वाजताची असेल तर चुकून उशीर झाला 9:15 पोहोचायचो, परंतु जर दादाने 7ची वेळ दिली तर 6:45 पोहोचायचो एवढा दादांचा होता। आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे कोणताही मंत्री सकाळी 7 वाजता मंत्रालयात कधीही उपस्थित नसतो। 10ला मंत्रालय 11ला चालू होतं, 2ला जनतेसाठी चालू होतं, परंतु दादा 7 वाजता सकाळी असायचे। अनेक वेळा काटेवाडीला मी एकदा गेलो आणि सहज दादांबरोबर गाडीत आम्ही गेल्यानंतर दादांनी शेतात गेलं, शेतात फिरवलं, गाईचा गोठा त्या ठिकाणी शेताचं काम आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असताना त्या जमिनीशी जाणवायचा असलेला प्रेम दादांचा त्या कृतीतून बघायला मिळाला। दादाच्या कारखान्यावर गेल्यानंतर कारखानदारी बघायचा पूर तिथे मशिनरी, बायकावे, साखर, एकूण साखर म्हणजे त्यातलं देखील ज्ञान, उद्योग व्यवसायातलं ज्ञान, प्रत्येक गोष्टी बाबतीत फिरत असताना आपण बघितलं तर झाड कुठं लावलं पाहिजे, कसं लावलं पाहिजे, कंपाऊंड इतक्या बारकाव्या गोष्टी बघून इमारत किती आकर्षित करता येईल आणि ती इतकी काही गोष्टी दादांकडे शिकण्यासारख्या आहेत। आणि त्याच शिकवण दादांच्या प्रत्येक सहवासामध्ये म्हणजे मला विधिमंडळामध्ये समाधानदादांनी अनुभव घेतला असेल की दादा सगळ्यात जास्त आत बसणारे मंत्री म्हणलं तर 4 ते 5 तास रोज त्या ठिकाणी असायचे। आणि आम्ही एखादा प्रश्न विचारला त्या प्रश्नाला जर कधी मंत्र्यांकडून उत्तर द्यायला अडचण काय लागली तर दादा उठून उत्तर द्यायची। म्हणजे मी बेसळचा प्रश्न मांडला, साहेबांना उत्तर द्यायला थोडं विरोध होते तर दादाने उठून उत्तर दिलं। समाधानदादाच्या एका समाजाच्या
नानांनी जसं मागाशी सांगितलं 8 दिवसापूर्वी दादांना आम्ही आमदार चारी खासदार साहेब, 2 जिल्हाध्यक्ष एकत्र व्हायचा दोन्ही राष्ट्रवादी येत आहेत आणि एकत्र म्हणून लढावी म्हणून आमची चर्चा आमदार झाली. विविध विषयावरती काही सगळ्या बाजूंना त्या ठिकाणी आणि अचानकपणे म्हणजे 21 तारखेला सुद्धा आज बाहेरच्या दिवशी फोन आला. काल परवा सभा घेण्याच्या संदर्भात फोन आला. सातत्याने अचानक ही घटना घडत असं स्वप्नात देखील नव्हतं. अपघात झाल्यानंतर बघा त्या माणसाची एक ख्याती की अपघात झाला आणि अपघातानंतर दादांची वेळ पाहिजे आणि अपघातात सगळ्या बॉडीज त्या ठिकाणी बर्न झाल्यामुळं ओळखलं कशावर पुन्हा घडल्यावर म्हणजे किती त्यांचा त्या ह्याच्याशी नातं घट्ट झालं होतं. आणि दादांच्या या जाण्यानं म्हणजे कार्यकर्ता म्हणून मला अनेक गोष्टी आठवत आहेत. एक गोष्ट दादांकडे गेलं की सगळ्याला चहा नाश्ता जेव्हा विचारायचं मग चहा कॉफी तर माणूस विचारतो. एक 2 वेळा मी कॉफी सांगितली. एका काठेवाडीच्या मुंड्यावर गेलो त्याने विचारलं चहा का कॉफी तर दादा कॉफी आणि कॉफीवर ही एवढ्या छोट्या कार्यकर्त्याची आवड असेल तुम्हाला एवढं मोठं मन असणारा आणि सर्वांनी बाजूने त्या ठिकाणी आमचे प्रेम करणारे नाही. दादांची ते विचार दादांची स्पष्टोक्ती राजकारणात काम करत असताना निर्भरपणा आणि कामामध्ये देखरेख असेल सर्व बाजूमध्ये दादांचा आदर्श दादांवरती ज्यावेळेस आपण तरी गेलो आहे त्या म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांना आयुष्यभर या ठिकाणी ग्रंथ म्हणून उपयोगाली दादांच्या दिलेल्या या कार्यातून दादांनी सांगून दिलेला आदर्श हेच खरं स्वप्न ही दादांना सर्वांची आदरांजली असेल, श्रद्धांजली असेल. आपण सर्वजण दादांनी घालून दिलेला निर्व्यसनी मंत्र कुठेही त्या ठिकाणी प्राप्तिपणा दादांना घड्याला आवडायचं, दादांना पेन आवडायचे, दादांचे अभिमान म्हणजे ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी होत्या दादांकडे ज्या पण गोष्टी होत्या सगळ्या त्या ठिकाणी आपण अंगीकृत कराव्या आणि आपल्यामध्ये दादांचा काही अंश आपल्याला उतरावा. हीच काही दादांच्या या श्रद्धांजली म्हणून आपण व्हावी. दादांच्या या श्रद्धांजली सभेस आज समाधान दादा त्याचबरोबर नगराध्यक्षताई म्हणजे माझे आमदार सर, सावंत सर, वसंतनाना, महेश नाना, सर्व पक्षाचे प्रणव परिचारक साहेब सर्व उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे सर्वांचे आभार मानतो. आणि नसाल भोवतील सदैव मनी खत राहील, तुमच्या कर्तृत्वाची ही भूमी श्रीमंत राहील. वाऱ्याचा दरवळतो सुगंध तुमच्या आठवणींचा, देह जरी संपला जाता तुमचा विचार जिवंत राहील. हरिओम.